तुम्ही बिल्डरकडून फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करणार आहात का? तर मग थांबा. जर तुम्हाला हे 5 कॉमन स्कॅम माहीत नसतील तर तुमचे लाखो रुपये अडकू शकतात. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊयात प्रत्येक बायरला माहीत असायलाच हवेत असे 5 कॉमन बिल्डर स्कॅम. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट गॅन. सगळ्यात पहिला स्कॅम तो म्हणजे हिडन चार्जेस. बिल्डर तुम्हाला सुरुवातीला अगदी कमी पैसे सांगतो, पण एकदा का तुम्ही तो फ्लॅट घेतलात त्यानंतर क्लब हाऊसची फी, मेंटेनन्सचे चार्जेस, पार्किंगची फी, GST आणि असे इतर अनेक चार्जेस त्यासोबत जोडले जातात. म्हणून कायम लेखीमध्ये तुमची कॉस्ट शीट मागून घ्या. दुसरा स्कॅम म्हणजे फॉल्स प्रॉमिसेस. आता बिल्डर काय करतो, एखादा फ्लॅट किंवा एखादी बिल्डिंग बनवण्याआधी ब्रोशरमध्ये बऱ्याच एम्युनिटीज टाकतो. स्विमिंग पूल आहे, लिफ्ट आहे, पार्किंगसाठी मोठा एरिया आहे, जवळ स्कूल आहे, मेट्रो येतंय, स्टेशन आहे, अशा बऱ्याच गोष्टी. पण ज्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअल पोझिशन मिळतं त्यावेळी यातली कुठलीही गोष्ट तिथे तयारच नसते किंवा बऱ्यापैकी गोष्टी अर्धवट झालेल्या असतात. त्यामुळे कधीही एखाद्या ब्रोशर किंवा पॅम्पलेटवरती विश्वास ठेवू नका. तर तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन झाल्यात की नाही ते नक्की तपासा. तिसरा स्कॅम म्हणजे डिलेड पोझिशन. आता बिल्डर काय करतो, तुम्हाला प्रॉमिस करतो की बाबा मी 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला पोझिशन देईन. पण एखाद्या बिल्डरचा प्रोजेक्ट हा 4 ते 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीच्या काळासाठी सुद्धा अडकून राहू शकतो. त्यामुळे कोणत्याही बिल्डरकडे डील करण्याआधी त्याची पास्ट हिस्ट्री, म्हणजे त्याने याआधी पूर्ण केलेले प्रोजेक्ट्स आणि ते प्रोजेक्ट त्याने वेळेत पूर्ण करून त्यांना पोझिशन दिलंय की नाही हे नक्की तपासा. चौथा स्कॅम म्हणजे लीगल इश्यूज. आता होतंय काय, तर बऱ्याच प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीचं टायटलच क्लिअर नसतं किंवा मग गव्हर्नमेंटकडून लागणारे आवश्यक अप्रुव्हलच घेतलेले नसतात. त्यामुळे कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे लीगल डॉक्युमेंट चेक करा आणि त्यांना पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्या. आणि आता शेवटचा आणि 5वा स्कॅम म्हणजे सॅम्पल फ्लॅट स्कॅम. आता याच्यामध्ये होतं काय की बिल्डर तुम्हाला जे सॅम्पल फ्लॅट दाखवतात ते अगदी लक्झरियस पद्धतीने आणि प्रीमियम बनवले जातात. पण तुम्हाला जो ॲक्च्युअल फ्लॅट मिळणार आहे त्याच्या इंटिरियरमध्ये किंवा फ्लॅटच्या मटेरियलमध्ये बऱ्याचदा वेगळ्या गोष्टी वापरलेल्या सुद्धा असू शकतात. त्यामुळे तुमचं मटेरियल आणि फिनिशिंग या दोन्ही गोष्टी तुमच्या सॅम्पल फ्लॅटपेक्षा 100% डिफरंट असू शकतात. त्यामुळे अशा वेळी काय करायचं, तर तुम्हाला जे स्पेसिफिकेशन शीट आणि जे तुमचं ॲग्रीमेंटचं शीट आहे त्या दोघांना कम्पेअर करून या सगळ्या गोष्टी आणि कोणतं मटेरियल यूज होणार आहे या गोष्टीसुद्धा तपासून घ्या. आणि मित्रांनो, कधीही कोणत्याही बिल्डरवर ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. सगळ्या गोष्टी, सगळे डॉक्युमेंट्स नक्की व्हेरीफाय करा. आणि या 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्ही कोणत्याही स्कॅममध्ये अडकणार नाही. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा प्लॉट गॅन.